सांडगे बनवायला जेवढे कष्ट घेतो ना त्याच्यापेक्षा ना सांडग्याची भाजी खायला मात्र त्याच्यात मजा वेगळीच आहे बरं का। आज ना आपण मस्त अशी लफतफी सांडग्याची भाजी बघतोय। त्यासाठी हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। करूया आपल्या रेसिपीला सुरुवात। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना सांडगे बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे मी ते सांगते। तर इथे बघा, सांडग्यासाठी ना मी 1 कप इतके सांडगे घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यासाठी मी अर्धा छोटा चमचा इतके जिरे घेतलेले आहेत। अर्धा छोटा चमचा आपल्याला मोहरी लागणार आहे, पाव छोटा चमचा हिंग लागणार आहे आणि पाव छोटा चमचा हळद लागणार आहे। त्यासोबतच ना 2 मोठे चमचे इथे ना मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। 10 ते 12 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत। 1 इंच अद्रकचा तुकडा होता जो अगदी असा बारीक चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। त्यासोबतच 1 छोटा चमचा इथे मी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। 2 छोटे चमचे ना घाटी मसाला घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता लागणार आहे। घरातला कोणता पण मसाला वापरू शकताय। तेल किती लागणार आहे ते पुढे सांगते मी तुम्हाला, आणि पाणी सुद्धा। सगळ्यात पहिल्यांदा एक वाटण करून घेऊयात। तर आता वाटण करण्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालायचं, लगेच याच्यामध्ये लसूण घालूयात, अद्रक घालायचं, सोबतच कोथिंबीर घालायची आणि आता याच्यामध्ये ना पाणी न घालताना आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता हे जनरली वाटण ना सगळ्यांच्याच घरी बनवलं जातं, माझ्या तर घरी नेहमीच असतं बरं का। तर आता सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि आता या कढईमध्ये ना मी 1 छोटा चमचा इतकंच तेल घातलेलं आहे। थोडंसं तेल घालायचं आहे बरं का, जास्त घालू नका। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना हे सांडगे भाजून घ्यायचे। तर लक्षात घ्या, सांडगे ना भाजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का, कारण जर तुम्ही सांडगे जर भाजले नाहीत ना तर काय होईल, सांडगे शिजायला मात्र वेळ लागेल। आणि आपण याच्यामध्ये की नाही मिश्र डाळी वापरले, जसं की मटकीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, या तिन्ही डाळी वापरलेत। खरं तर मुगाची डाळ आणि चण्याची डाळ ही आपण थोडी भाजून घेतली तर ती पटकन शिजते, पण मटकीची डाळ ना शिजायला थोडासा वेळ लागतो। त्याच्यासाठी ना सांडगे भाजून घ्यायचे। अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्ही चांगले भाजले ना तरी सांडगे चांगले लवकर शिजले जातात। तर आता बघू शकताय सांडग्यांचा कलर अगदी चेंज होत आलेला आहे। याच्यापेक्षा जास्त काळपट कलरपर्यंत आपल्याला नाही भाजून घ्यायचे। हलकासा तांबूस कलर आला की समजून जायचे सांडगे भाजलेत। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये ना आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे इतके तेल घालून घेऊयात। तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालायची। मोहरी तडतडली की लगेच याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात। आता याच्यामध्ये हिंग घालायचा, सोबतच कढीपत्ता पण घालूयात। आणि आता याच्यामध्ये ना जो आपण वाटून घेतलेला ना तो मसाला आपण याच्यामध्ये लगेच घालून घेऊयात। आता हा मसाला ना आपल्याला अलगद थोडासा भाजून घ्यायचा, जास्त वेळ नाही भाजायचा। गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटं फक्त आपण ह्याला भाजून घेणार आहोत। तर आता हे बघू शकताय मसाला सुद्धा आपला चांगला इथे ना व्यवस्थित असं भाजत आलेला आहे। तर ह्या स्टेजला ना याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊयात। कांदा आता इथे आपल्याला भाजून घ्यायचा। लक्षात घ्या, कांदा इथे ना जास्त लालसर होईपर्यंत भाजू नका बरं का। अगदी थोडासा कांद्याचा कलर ब्राउनी म्हणजे थोडासा लालसर कलर येत आला ना की समजून आहे कांदा भाजलाय आपला। फक्त हलकासा नरम करून घ्यायचा, जास्त ह्याला भाजत नाही बसायचं आपल्याला। तर हे बघू शकता कांदा सुद्धा आपला मस्त असा भाजलेला आहे। आता याच्यामध्ये ना आपण बाकीचे पावडर मसाले घालून घेऊयात। हळद घालायची, कश्मीरी मिरची पावडर घालूयात, घाटी मसाला घालायचा आणि आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात। तर आता याच्यामध्ये ना लगेच पाणी घालू नका बरं का। आता इथे पाणी नाही घातलेलं मी। आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपण जे सांडगे घेतलेले ना त्याच्यातले ना अगदी 2 ते 3 चमचे इतके सांडगे आपल्याला फक्त थोडे साईडला काढून घ्यायचे। याचं काय करायचं मी पुढे सांगते तुम्हाला। आता या मोठ्या प्लेटमध्ये जे सांडगे आहेत ना ते आपण अगोदर याच्यामध्ये घालून घेऊयात मसाल्यामध्ये। आणि आता हे सांडगे सुद्धा ना या मसाल्यासोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। मसाला सांडग्यांना चांगला कोटिंग लागलं पाहिजे इथपर्यंत आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं हे बघू शकताय। आणि आता याच्यामध्ये ना आपण गरम केलेलं पाणी घालायचं। तर तुम्ही पलीकडे बघू शकता मी एका टोपामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं। आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते सांगते तुम्हाला। तर सांडगे मी 1 कप घेतलेले, त्याच्यासाठी ना आपल्याला 3 ते 4 कप इतकं पाणी लागणार आहे। म्हणजे जर तुम्ही सांडग्याचं कालवण जर पातळ बनवणार असाल ना तर थोडंसं पाण्याचं प्रमाण इथे वाढवू शकताय। पण मी ना इथे लफतफीत सांडगे बनवलेत म्हणून मी अगदी 3 ते 4 वाटी पाणी अगदी इनफ होतं। याच्यामध्ये सांडगे अगदी चांगले शिजले पण जातात आणि थोडासा रस्सा सुद्धा शिल्लक राहतो या प्रमाणात। थोडंसं पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही नंतर वाढवून घेऊ शकताय। आता याच्यामध्ये ना आपण जे सांडगे साईडला काढून ठेवलेले ना ते सांडगे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। आणि आता याचं झाकण लावून ना अगदी जाडसर अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची। लक्षात घ्या, पूर्ण अशी पावडर सारखी पेस्ट नाही करायची। हे बघू शकता थोडंसं जाडसर मी ठेवलेलं आहे। अगदी असं जाडसर केलेलं ना मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेऊयात। आता बरेच जण काय करतात, शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालतात, पण जशी की माझी आई बनवत होती ना भाजी, मी त्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितली। खरं तर मी 6वीत होती त्यावेळेस मी ही रेसिपी माझ्या आईकडून शिकली होती। आणि आता अगदी सोपी पद्धत आहे। शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल ना तर ते फक्त सगळे शेवटी घाला। आता मीठ घालायचं आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि आता याच्यावरती ना अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि फक्त अर्धवट झाकण याच्यासाठी ठेवायचं कारण याचा कट निघून जायला नको म्हणून, आणि 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। तर आता हे बघू शकता 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या
भाजीला किती छान असा कट सुद्धा आलेला आहे. तुम्ही जर पूर्ण झाकण ठेवलं ना तर मग ह्याची तरी पूर्ण निघून जाते आणि मग कट पाहिजे तसं येत नाही. त्याच्यासाठी ना झाकण पूर्ण नाही ठेवायचं, अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला शिजवून घ्यायचं. आणि एक 10 ते 12 मिनिटांमध्ये ना सांडगा चांगला शिजतो सुद्धा. तुम्ही बघू शकता आपण जितकं पाणी वापरलेलं ना त्याच्यामध्ये ना सांडगा खूप छान असं शिजलेलं, शिवाय ना पाणी सुद्धा शिल्लक राहिलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यातले ना सांडगे आता शिजलेत का आपण एकदा चेक करून बघूयात. तर हे बघा, सांडगा ना पूर्ण असं आतमध्ये पूर्ण शिजला पाहिजे. बघू शकता सहज हाताने जर तुटत असेल ना तर समजून जा की सांडगा तुमचा शिजलेला आहे. जर नाही शिजला ना तर आणखी 1-2 मिनिटं तुम्ही शिजवून घ्या. फक्त लो टू मीडियम फ्लेमवरती झाकण अर्धवट ठेवायचं आणि 1 ते 1.5 मिनिटं अजून शिजवून घेऊ शकता. आता सांडगे आपले शिजलेले आहेत, ते सगळ्या शेवटी याच्यावरती कोथिंबीर घालूयात आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. आता इथे ना मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद करून घेते. तर हे बघू शकता मस्त असं सांडग्याची भाजी तयार झाली. आता आपण याला सर्व करूयात. तरी बघू शकता किती साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांडग्याची भाजी बनवायची दाखवलेली, जी माझ्या आईकडून मी शिकली होती. तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत अशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.